होते की निकाल एकतर्फी लागला, चांगल्या जागा आल्या, पण तरी देखील अजून सत्ता स्थापन करू शकले नाही. काय नेमकं अडचण आहे आणि अजून जुळवेल? विरोधकांना याची कल्पना आहे की त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात. आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं. ते आता रिझर्वेशन निघालं, त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम ठरवत आहेत. कुठेही काही अडचण नाही आहे. कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल. हां, तुमच्याकडे केली का? हां, आम्ही बसून ठरवू. मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते गेले नाही. तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं. काय असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. जो लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती. त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते. बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते. महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय. इतर विषयांवर बैठक चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल. पॉझिटिव्ह निर्णय घेतले गेले होते या संदर्भात, मात्र त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते ग्राउंडवर झालं नाही. असं नाही आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू. शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बोरिवलीच्या मुंबईतल्या गटनोंदणीच्या संदर्भातला विषय आहे. तर ते शिवसेना नोंदणी करणार होती, परंतु बोललो बोरिवलीच्या भाजपच्या सांगण्यामुळे हस्तक्षेपामुळे ऍक्शन रद्द झाली अशी एक अपडेट. असा हस्तक्षेप वगैरे काही नसतो. आम्ही दोघं एकत्रित काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही चर्चा करतो आणि चर्चेनंतर त्याचा निर्णय करतो. ते नोंदणीला जातील त्यावेळी आमचं ठरूनच नोंदणी होईल. आम्ही नोंदणी करू तर ठरवूनच नोंदणी करू आणि आम्ही यदा कदाचित निर्णय घेतला एकत्रित नोंदणी करायचा तोही ठरवूनच करू. कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे. हे पुन्हा सांगतो सिंपल गणित आहे, पर्सेंटेजचं गणित आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉईंट हे कुठल्या कॉम्बिनेशननी तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू. शुद्ध राजकारण आहे.